राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि खरीफ मौसम की योजना बनाना एक सतत प्रक्रिया है। इस योजना के साथ साथ जिले के आदिवासी बहुल क्षेत्रों में रहने वाले किसानों की जरूरतों, उनके लिए उपलब्ध योजनाओं, जिले में उत्पादित कृषि उपज के लिए उपयुक्त बाजार और फसल नियोजन में किए जाने वाले बदलाव के लिए एक व्यापक रोडमैप की भी आवश्यकता है। इसे ध्यान में रखते हुए बिरसा मुंडा कृषि क्रांति योजना, बोरवेल योजना और कृषि पंप के संबंध में पूरी योजना प्रस्तुत करने के निर्देश दिए गए हैं। किसानों को बीज, खाद और अन्य आवश्यक वस्तुओं की कीमतें उनके मोबाइल फोन पर उपलब्ध कराई जानी चाहिए। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आता खरीपची बैठक घेत आहे। एकंदरीत खतांचा तुटवडा, कुठे लिंकेजची त्रास आहे का, कृषी साहित्य वगैरे विक्रेत्याच्या शॉपमधून किंवा कुठल्या पद्धतीची शेतकऱ्यांना अडचण आहे सिंचनाच्या संदर्भामध्ये एकूण आढावा वेगवेगळ्या जिल्ह्यात सुरू आहे। कालच नागपूर आणि अमरावतीची बैठक झाली। 15 तारखेला मी गडचिरोलीची देखील बैठक ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल, विकेल ते पिकेल ही संकल्पना कशी रुजवता येईल आणि शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींना ग्रीव्हन्स रिडल सेल कसं देता येईल, त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण कसं करता येईल, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेचा आढावा, त्यासोबतच पीक विमा योजनेचा आढावा, सर्व योजनेचा आढावा मी घेतलेला आहे। आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये भांडवली गुंतवणुकीची योजना आणलेली आहे। आता पीक विमा योजना ही पूर्वीप्रमाणे करून त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी जेव्हा मी याचा आढावा घेतला तेव्हा असं लक्षात आलं की सुमारे 10,513 कोटीचा जवळपास निधी हा विमा कंपनीकडे गेलेला आहे। त्यामुळे आता आपण हे पूर्ण पैसे जे पीक विम्याच्या स्वरूपामध्ये जात होते त्याच्यापैकी बहुतांश रक्कम आता ही भांडवली गुंतवणुकीची योजना केलेली आहे आणि आता त्यात लॉटरी सिस्टम देखील आपण बंद केलेला आहे आणि जो पहिले अर्ज करेल त्याला पहिले मंजुरी, अशा पद्धतीची प्राधान्याची योजना आता आपण तयार केलेली आहे आणि त्यामुळे शेतीमध्ये कशी क्रांती होईल त्या दृष्टीने आपला प्रयत्न सुरू आहे। आणि परवा देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। आपल्या प्रचलित नियमानुसार SDRF NDRFचे निकष आहे त्यानुसार आपण पंचनामा करून नियमानुसार जे काही अनुज्ञा मदत आहे ते करत असतो।